मी मी या गोष्टी मला या गोष्टीची जाणीव आहे की विरोधी पक्ष जरी दुबळा असेल, जरी विरोधी पक्ष कमकुवत असेल, परंतु सरकार विरोधी पक्ष सक्षम नाही आहे किंवा विरोधी पक्ष याची क्षमता नाही आहे, म्हणून सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्याच्या मागे उभी आहे, काली होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि हा जो निकाल आलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या महिलांना, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी मदत सरकारच्या वतीने झाली, त्याच्यामुळे तुमची अवस्था झाली आहे, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने सर्व सदस्यांना परत विनंती करतोय, खाली बसून बोलू नका आणि उठायला परवानगी दिली नाहीये. त्यामुळे भविष्यामध्ये आपली राहिली देखील एवढी देखील संख्या राहणार नाही, लक्षात घ्या. नानाभाऊ, माझी आपल्याला विनंती आहे, नानाभाऊ उत्तर होऊ दे, असं थोडीच चालणार आहे. उत्तर 1 मिनिट, उत्तर पूर्ण झाल्यावर हरकत घ्या. आता बसा. मी काय चुकीचं बोललो ना? नाव घेतलं तर काय नाव काय आक्षेपाने बोललो ना अध्यक्ष महोदय? मी सन्माननीय नानाभाऊ पटोले म्हटलेलं आहे. सांगितलं की शेतकऱ्यांच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही ज्या शेतकऱ्यांनी नाही असं कसं ऐका ना, माझा मुद्दा ऐका. नानाभाऊ, तुमचं नाव निश्चितपणे हरकतास्पद नाहीये, हे मी घोषित करतो. बसा आता. सरकारवर येऊ नये, महाराष्ट्राच्या जनतेला खरी वस्तुस्थिती जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. माझा आपल्याला प्रेमाचा सल्ला आहे. आणि शेतकऱ्यांच्या विषयावर मंत्री उत्तर देत आहेत. नाही, पण त्यामुळे तुम्ही त्यांचं उत्तर ऐकलं पाहिजे. तुमचं सर्व भाषण पूर्ण ऐकलं त्यांनी आणि त्यामुळे त्यांना उत्तर देताना तुम्ही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वतःला हे करता ना, त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना संरक्षण द्या आणि नाना भाऊला समज ठीक आहे. माझा मुद्दा एवढाच होता की धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोनस देतात आहे, त्याचं स्वागतच करतो. त्यांनी सांगताना सांगितलं अध्यक्ष महाराज की आम्ही जे केंद्रावर धान विकले त्यांना पण आम्ही बोनस देतोय आणि ज्यांनी विकलं नाही. मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, हे रेकॉर्डला चुकीचं येते, याच्यासाठी सांगितलं की ज्या लोकांनी केंद्रावर धान विकले नाही त्यांना अजूनपर्यंत यांनी बोनस दिलेला नाही. मी ते सुधारणा करायसाठी बोललो, तर ते एकदम राजकीय भूमिकेवर आले. कोण कोणासाठी आहे, काय करताय, तो मुद्दा नाहीये ना अध्यक्ष महाराज. म्हणजे त्यांचा आवाज वाढतो आहे, ज्या पद्धतीने मांडतात आहेत. मग अध्यक्ष महाराज, मुद्दा असा आहे की काही पण बोलावं. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, लवकर शेतकऱ्यांना दिलं नाही तरी आम्ही दिलंच असं सांगत असतील आणि म्हणून आत्महत्या. नाना भाऊ, तुम्ही स्वतः माजी अध्यक्ष आहात, तुमच्याकडे राईट टू रिप्लाय आहे ना? कशाला आता तुम्ही उभे राहून त्यांना मध्ये थांबवताय? बरोबर नाही. चला. माननीय अध्यक्ष महोदय, किती जरी काही म्हटलं तरी नानाभाऊच्या मतदारसंघात मागच्या वर्षी धानाचा बोनस किती पद्धतीने वाटप झालेला आहे त्याची त्यांना पूर्ण जाणीव. नानाभाऊ म्हटलं, ठीक आहे, अति सन्मानी नानाभाऊ. आणि त्यामुळे चेष्टा नाही आहे. ज्या पद्धतीचा निकाल आला आणि ज्या फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि ज्या फरकाने आपले उमेदवार निवडून आले, आपण अशा पद्धतीने जर विरोध करायला गेलो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर आपण अशा पद्धतीने विघ्न या ठिकाणी निर्माण केलं तर आपली जी वाचलेली संख्या ते देखील राहणार नाही. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण गाडी सोडलेली आहे, आपण आपली गाडी सोडलेली आहे. मंत्री महोदय, आपण उत्तर द्या. आणि अशा पद्धतीने कृपया विघ्न आणू नका. मला माझ्या बोलण्याचा हक्क आहे, आपला मी व्यवस्थित ऐकून घेतलेला आहे. मंत्र्यांच्या भाषणामध्ये अशा पद्धतीने विघ्न आणण्याचा प्रयत्न कृपा करून करू नका. काय झालं की ते जे कमी मताचा जो फरक होता ना, बॅलेट पेपर,
राज्यमंत्र्याच्या मध्ये आणू नका, मला जाणीव आहे या गोष्टीची. मी मंत्री म्हणून उत्तर देत आहे, सरकार म्हणून उत्तर देता, लक्षात घ्या. मला कल्पना आहे की काय वेदना आहे कोणाचे, कशा वेदना आहे कोणाच्या, माझ्या ते लक्षात आहे. आणि हे सर्व होत असताना अध्यक्ष महोदय, आज मी आपल्या सर्वांना या सभागृहाला सांगू इच्छितो की राज्य सरकार अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले आणि भविष्याचा जो राज्य शासनाचा कृषी क्षेत्राचा दृष्टिकोन आहे त्यामध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड पिकाला कशा पद्धतीने चालना देता येईल, जे पिकं आपल्यावर लायबिलिटी आहे त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने, यांचाही मी पूर्णपणे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि नियोजन करत असताना जे काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले त्याचं मी उत्तर या ठिकाणी आपल्याला देणार आहे. सभागृहात अनेक सन्मान्य सदस्य ज्यांनी भाषण केले